महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बेकायदेशीर वाळू उत्खननाविरुद्ध प्रशासनाची मोठी कारवाई। ट्रक आणि डंपरसह 1.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। रविवारी संध्याकाळी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तहसीलमधील वर्धा नदीच्या रोहिणी वाळू घाटावर पोलीस आणि महसूल विभागाने मोठा छापा टाकला। या कारवाईत ट्रक, बोटी आणि पोकलेन मशीनसह सुमारे 1,50,00,000 रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी वडकी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रशासनाच्या या कडक कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू उत्खननात सहभागी असलेल्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील 31 वाळू घाटांचा लिलाव केला आहे। कराराच्या अटीनुसार सायंकाळी 6 नंतर वाळू उत्खनन करण्यास मनाई आहे। असे असूनही अधिक नफ्याच्या लोभापायी अनेक घाटांवर बेकायदेशीर उत्खनन आणि वाळूची वाहतूक अहोरात्र सुरूच आहे। असे असूनही अधिक नफ्याच्या लोभापायी अनेक घाटांवर बेकायदेशीर उत्खनन आणि वाळूची वाहतूक अहोरात्र सुरूच आहे। पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल आणि राळेगाव उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना रोहिणी घाटावर सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननाची गोपनीय माहिती मिळाली। यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाईची योजना आखली आणि वर्धा नदीच्या रोहिणी घाटावर छापा टाकला। या कारवाई दरम्यान घटनास्थळावरून 11 ट्रक, 2 बोटी आणि 2 पोकलेन मशीनसह अंदाजे 1.42 कोटी रुपयांची वाहने जप्त करण्यात आली। तसेच 20 जणांना बेकायदेशीरपणे वाळू उपसा करताना पकडण्यात आले। या प्रकरणी वडकी पोलिसांनी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। जिल्ह्यातील इतर घाटांवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन होत असल्याची चर्चा असली तरी अद्याप तेथे कोणतीही कारवाई झालेली नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ।